ही मोठी बातमी तर कोल्हापुरातल्या युवती लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये एक मोठी बातमी येतेय। धर्मांतराच्या संशयावरून पुलाची शिरोली हे गाव आता बंद आहे आणि एसआयटी स्थापन करा हिंदुत्ववाद्यांनी ही मोठी भूमिका घेतली आहे। तर अमल महाडिक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सुद्धा कळतंय। त्यांनी तसं सांगितलंय। धर्मांतराच्या संशयावरून अशा प्रकारे गावामध्ये एक तणावपूर्ण वातावरण आहे। पुलाची शिरोली कोल्हापुरातले हे गाव आहे आणि आता गाव बंदचीही हाक देण्यात आली। एसआयटीची स्थापना करा हिंदुत्ववाद्यांनी ही भूमिका घेतली आहे। एक मोर्चारूपी एक गट मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडला आणि युवती लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण आहे। धर्मांतर असल्याचा हा संशय आणि त्यामुळे पुलाची शिरोली हे गाव बंद करण्यात आले। तर भाजपचे आमदार आहेत अमल महाडिक ते सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि एसआयटी स्थापन करा अशी मागणी मोर्चामध्ये सहभागी असलेल्या हिंदुत्ववाद्यांनी केली। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता एसआयटी नेमावी आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलंय। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। प्रताप, पुलाची शिरोली आज बंद आहे, मात्र तणावपूर्ण सगळं वातावरण एकंदरीतच दिसतंय। अमल महाडिक सुद्धा या ठिकाणी आलेले होते, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी आश्वासित केले। काय सगळा प्रकार आहे? नक्कीच आपण पाहतो की हे प्रकरण गंभीर होत असताना दिसत आहे। कारण आपण पाहतो की शिरोली पुलाची या ठिकाणचा जो संशयित आरोपी आहे शाहिद समीर संधी याला कालच पोलिसांनी अटक केलेली आहे। या प्रकरणाची माहिती अशी की राजारामपुरी पोलिसात संबंधित युवतीनं या ठिकाणी तक्रार दिली होती आणि हे प्रकरण हातकणंगलेत असल्यामुळे हातकणंगले पोलिसांनी तपास करून त्या तरुणाला बेड्या ठोकलेल्या आहेत। या तरुणाने अशाच पद्धतीनं काही युवतींचे हॉटेलवर नेऊन चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओज केलेत आणि त्याला व्हिडिओच्या माध्यमातूनच तो ब्लॅकमेल करून अत्याचार करत होता अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणात पोलीस कसून तपास करत आहेत, पण सध्याच्या घडीला एकाच युवतीची तक्रार आलेली आहे। आणखी काही युवतीची तक्रार असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। दरम्यान भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आज हिंदुत्ववाद्यांनी जे आंदोलन केलं त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आणि त्याच्यानंतर त्यांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्याच्यानंतर बोलताना भूमिका स्पष्ट केली की हे प्रकरण थोडंसं मोठं वाटतंय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मी एसआयटीची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करणार असल्याचं सांगितलंय। सध्या शिरोली पुलाचं गाव पूर्णपणे बंद ठेवलेलं आहे आणि भूमिका एकच आहे की या आरोपीनं आणि असे काही दुष्कृत्य केले असतील तर त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्या तरुणींनी पुढे येऊन गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी त्यांची आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रताप, आणि निश्चितच या संदर्भातल्या घडामोडी आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।